नमस्कार मंडळी. ॲपलचा मोबाईल घेण्याची इच्छा सर्वांची असते. अहो एवढंच काय तर काही काही जणांचं स्वप्न पण असतं. भलेही EMI वर का घेणं होईना पण ॲपलचाच मोबाईल पाहिजे. आयफोनच्या मोबाईलची किंमत ही इतर मोबाईलच्या तुलनेमध्ये जास्त असते. आता हे तुम्हाला नव्याने सांगायची बिलकुलही गरज नाही आणि त्याच्या या किमतीमुळे तो सर्वांच्याच खिशाला परवडेल असंही नाही. परंतु तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. आयफोन कंपनी सध्या सर्वात स्वस्त मोबाईल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे, ज्याचं नाव आयफोन SE4 असं आहे. मग आयफोनचा मोबाईल असून एवढा स्वस्त मोबाईल कसं काय? काय आहे या मोबाईलमध्ये? कोणते फीचर्स असणार आहेत या मोबाईलमध्ये? या मोबाईलची नेमकी रेट किती असणार आहे माहिती का? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. आता तुम्हाला माहिती आहे बघा की आयफोन कंपनीने नुकताच आयफोन 16 लॉन्च केलेला आहे. त्यानंतर आता कंपनी आयफोन SE4 यशस्वीरित्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या मोबाईलच्या विक्रीमध्ये चांगले यश मिळावे म्हणून यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देण्यात आलेले आहे. बघा आता तुम्हाला हे माहिती आहे बघा की आयफोन SE3 नावाचा पण एक मोबाईल होता, परंतु त्याची डिझाईन आता जुनी झाली आहे. परंतु या नवीन मोबाईलची रचना नवीन असेल. हा मोबाईल आयफोन 40, आयफोन 15 सारखा दिसेल. व्यवस्थित लक्षात घ्या, फक्त दिसेल, परंतु यामध्ये एकच कॅमेरा असेल आणि हा मोबाईल 50,000पेक्षाही कमी किमतीमध्ये उपलब्ध होईल. आता बघा मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी वापरली कंपनीने. हा जर का मोबाईल आयफोन 14, आयफोन 15 सारखा जर का दिसत असेल लुकला, तर सर्वांना तो घ्यावासा वाटेल. आता बघा ॲपल कंपनीने आयफोन 15च्या रेग्युलर मॉडेलमध्ये AI फीचर दिलेले नाही. हे फीचर फक्त आयफोन 15 प्रो आणि आयफोन 16 मध्येच उपलब्ध आहे. या मोबाईलची किंमत 80,000 पासून सुरुवात होते. मग बघा आयफोन कंपनीने 50,000पेक्षा कमी किमतीच्या मोबाईलमध्ये AI फीचर्स दिले तर तो मोबाईल सर्वांना घ्यावासा वाटेल. आणि खरं सांगायचं झालं ना तर याचा परिणाम आयफोन 50च्या विक्रीमध्येही होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे आयफोन 50ची किंमत सध्या कमी झालेली आहे. आयफोन 50 हा मोबाईल सध्या 70,000 मध्ये उपलब्ध होऊ शकतो. आता 50,000पेक्षा कमी किमतीचे मोबाईल फोन बाजारामध्ये उपलब्ध आहेत. चांगल्या कंपनीमध्ये, चांगल्या प्रोसेसर मध्ये उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्याकडे स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 हा नवीन प्रोसेसर नाहीये आणि हा प्रोसेसर गेमिंग साठी चांगला मानला जातो. आणि त्याचप्रमाणे आयफोन कंपनीने आयफोन 16 मधील A18 3nm ही चिपसेट जर का दिली तर ती खूप मोठी गोष्ट ठरेल. या गोष्टीमुळे इतर फोनची किंमत खूप कमी प्रमाणात होईल आणि हा मोबाईल लवकरात लवकर लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर तुम्हालाही आयफोन मोबाईल घेण्याची इच्छा आहे का? घेऊन मिरवण्याची इच्छा आहे का? तुमच्या बाबतीतचे मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही जर का माहिती जर का तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त रूपामध्ये जर का कळाली असेल तर लगेचच व्हिडिओ लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. लगेच सबस्क्राईब करून टाका. भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.